नमस्कार मैत्रिणींनो. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा, आपण व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ बनवताना घ्यावयाची काळजी, थोडक्यात आपण या विषयावरती बोलणार आहोत, अगदी थोडक्यामध्ये. तर आपण काय करतो त्या तत्पूर्वी, तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल किंवा सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. छान अशी चांगली कमेंट करा. तर आपण परत मूळ विषयाकडे येऊया. तर आपण जे यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत असतो, तर त्या व्हिडिओ बनवताना आपण काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. ते असं की जर समजा आपण आपल्या घरी एखादी मैत्रीण आली किंवा आपल्या ओळखीचे कुणी नातेवाईक आले, आपल्या डोक्यात तर एकच असतं, फक्त आणि फक्त आपण आपल्या व्हिडिओचा विचार करत असतो. आपल्या डोक्यामध्ये दुसरं तिसरं काहीही नसतं. ती व्यक्ती कशी आहे, ती व्यक्ती आपल्याला ॲक्सेप्ट करेल की नाही, किंवा तो व्यक्ती आपण त्याला ॲक्सेप्ट कराल की नाही. ॲक्सेप्ट करण्याचा तर विषयच येत नाही. पण आपल्याला जे करायचं असतं ते आपण आपल्या डोक्यात पक्का असतं की चला आपण भेटतोय तर, आणि सकारात्मक बाजूने आपण विचार करत असतो त्या व्यक्तीच्याबद्दल. पण समोरची व्यक्ती कोण, कशी आहे हे आपल्याला माहीत नसतं, आणि त्या माहीत नसण्यानं आपल्यावरती परिणाम जो होतो तो सखोल होतो. माझ्या बाबतीतही तसंच घडलं. एक माझी मैत्रीण आलेली घरी, आणि ती खूप जीवाभावाची आणि चांगली मैत्रीण होती. आपण जेव्हा समोरची व्यक्ती ओपन माइंडेड आहे असं समजतो, तर तसं काहीही नसतं. मुळात आपण तितक्या जवळ त्या व्यक्तीच्या गेलेलो नसतो. तर मला हे तुम्हाला सांगायचं आहे की बाबा, आपण जर व्हिडिओ बनवत असाल तर तत्पूर्वी ते व्यक्तीशी नातं, आणि ते व्यक्ती कशी आहे, आणि जर समजा त्या व्यक्तीची परवानगी घेतलेली तर आणखीनच चांगली. आता माझा तर अनुभव असा आहे की बघा, मी जेव्हा व्हिडिओ करते तेव्हा माझ्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला नको नको म्हणतात, आणि एक दोन व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंही असेल की मला नको बाबा, माझा नको करू, माझा नका करू असं म्हणतात, आणि तेच माणसं व्हिडिओमध्ये परत येण्यासाठी उत्सुक पण असतात. तर तसं उत्सुक असणारे व्यक्ती वेगळे आणि मनापासून नाही म्हणणारे व्यक्ती वेगळे. तर हे पण आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. माझी मैत्रीण आली घरी, मी तिचा एक छानसा व्हिडिओ काढला, व्हिडिओ शूट केला, आणि शूट करून मग शॉर्ट्स तयार केली, आणि एकदम मस्त अशी दुपारच्या वेळेत मी टाकून दिली. पण ती माझी सबस्क्रायबर होती, तिने तो व्हिडिओ पटकन तिच्या घरच्यांनी आणि तिने पाहिला. कसं असतं की कोणाकोणाला नाही आवडत सोशल मीडियावरती. तर तिने मला लगेच फोन केला आणि मला माफी मागितली की मी चुकून तुमच्या घरी आले, इथून पुढं म्हणजे तुम्ही माझी परवानगीही घेतली नाही. तर त्यांचंही काही चूक नव्हतं. मला हेच सांगायचं आहे तुम्हाला, त्यांचंही काही चूक नव्हतं. जर समजा एखाद्या व्यक्तीला जर सोशल मीडियावर यायला आवडत नसेल तर तेही काही चुकीचं नाही. मलाही थोडंसं वाईट वाटलं, कारण ती अगदी जवळची होती. मला वाटायला लागलं की माझ्या अशा वागण्यामुळं ती माझ्यापासून दुरावली की काय, याची मला आणखीनही भीती आहे. त्या दिवशी झालं ते, माफी मागितली, सोशल मीडियावरून ती शॉर्ट्स डिलीट केली. पण मला त्या दिवशीपासून वाटत होतं की चला, आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्यांच्या डोक्यात असं असतं की एखादी आपली जवळची व्यक्ती आली तर तिच्या बाबतीत सकारात्मक बोलावं, सकारात्मक विचार इतरांना सांगावेत. तर तसं होत नाही. ते व्यक्ती आपल्यासारखी असेलच असं नाही, किंवा आपल्या विचाराशी सहमत असेलच असं नाही. तर अशा पद्धतीनं जर आपण म्हणजे जर समजा आपण जर ती गोष्ट निग्लेक्ट केली असती, ती व्हिडिओ तसाच ठेवला असता, तर त्याचे वाईटही परिणाम झाले असते आणि काही अंशी चांगले झाले असते. चांगले म्हणण्याच्या ऐवजी वाईटच परिणामाला जास्तीचं तोंड द्यावं लागलं असतं. तर समोरची व्यक्ती कशी आहे किंवा कशा विचारांची आहे, ती तुमच्याशी सहमत आहे की नाही, हे बघणं खरंच मैत्रिणींना खूप आणि खूप गरजेचं आहे. कारण मैत्रिणींचं नातं हे आपल्यापासून आपल्या एखाद्या चुकीमुळं तुटायला नको, असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. कारण मैत्रीच्या ठिकाणी आपलं काम आपल्या ठिकाणी. आणि माझं तर म्हणणं असं आहे की बघा, बरेच जण बरेच क्रिएटर आहेत. त्या क्रिएटर्सना, आता माझं स्वतःचं उदाहरण देते मी. डोक्यात नेहमी तेच व्हिडिओ, शॉर्ट्स, लाईव्ह येणे,
व्हिडिओ शॉर्ट्सलाही होईना. पण असं करत असताना जर आपल्याला जर तसं वाटलं की बाबा ही व्यक्ती नाही, आपण तिला व्हिडिओमध्ये घेणं किंवा न घेणं 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 गरजेचं नाही, तर तिथंच तिला स्किप करा. तिला सरळ सांगा, तुला नाही आवडत तर तू बाजूला हो. हे एक झालं उदाहरण. आणि दुसरंही तसंच. माझ्या पुतण्याचं लग्न होतं आणि त्या पुतण्याच्या लग्नामध्ये आम्ही लग्नापूर्वीची येडेचाळे एक हे टाकलं होतं, शॉर्ट्स टाकली होती. त्या शॉर्ट्समध्ये माझी मुलगी होती, माझ्या पुतण्या होत्या. तर त्यांची अशी मस्त चर्चा सुरू होती आणि त्याच व्हिडिओमध्ये एक नातेवाईकाची म्हणजे एक नातेवाईक माझ्या व्हिडिओमध्ये चुकून आली होती. कारण तिला काही म्हणता येत नव्हतं आणि काहीच नाही. ती आली अचानक आणि मग तिच्या नवऱ्याने मला विचारलं की तुम्ही तिचा कसं काय व्हिडिओ काढला. बापू म्हणलं, माझं तिचं म्हणजे माझ्या लेकरांचे व्हिडिओ मी काढत होते, माझ्या मुलींचे व्हिडिओ काढत होते, तर त्यात ती होती. तर मी काय तिला जाणीवपूर्वक माझ्या व्हिडिओमध्ये घेतलेलं नाही. तर हे असं घडू शकतं. आणि ते समोरची व्यक्ती कोण कशी आहे हे आपल्याला माहीत नसल्यामुळं आपल्याला काही कळत नाही. तर शक्यतो व्हिडिओ काढताना आपल्याच माणसांच्या सोबत काढा, तेही परवानगी घेऊन. आणि असं काय म्हणायचं त्याला, आपल्यावरती न परिणाम होऊ देता आपल्या कामामध्ये सतत राहा. आता बघा, माझं उदाहरण मी तुम्हाला मगाशी म्हणत होते द्यायचं, तर ते बोलता बोलता मागे टाकलं मी. माझे आता जवळपास बरेचसे व्हिडिओ आहेत, 187 प्लस काहीतरी आहेत असे. तर आपल्या डोक्यात असलं ना, तर कोणी बाहेरचं आहे, कोणी आलं आहे किंवा कोणी नाही आलं, किंवा मग आपल्याला त्याला घ्यायचं आहे किंवा न घ्यायचं आहे, ह्याचा काहीही फरक पडत नाही. 1 किंवा 2 व्हिडिओ स्किप केल्यानं आपल्यावरती एवढा फारसा परिणाम होत नाही. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की काम करत राहा, पण थोडीशी काळजी घ्या आणि आपल्या कामाला न्याय द्या. तर चला, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.